इथे NPSचा ट्रस्टेड कॅल्क्युलेटर आहे. सबस्क्रायबर सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटवर क्लिक करायचंय. सेंट्रल गव्हर्नमेंटने ही स्कीम आणली आहे, त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट निवडायचंय. त्याखाली तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. पुढे माय एक्झिस्टिंग NPS टियर 1 कॉर्पस म्हणजे आता NPS अकाउंटमध्ये किती अमाऊंट आहे हे टाकायचंय. आता बघा, आपण नवीनच अकाउंट काढतोय, त्यामुळे त्यात काही नाहीये, म्हणजे 0 टाकायचंय. पुढे तुम्ही दर महिन्याला किती पैसे भरणार आहात ती रक्कम टाकायची आहे. पुढे आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्यूट टिल माय एज म्हणजे तुम्ही तुमच्या कितव्या वयापर्यंत म्हणजे किती वयापर्यंत यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. 60 वय असं तर मानलं जातं, पण तुम्ही ते 75 वयापर्यंत वाढवू शकता. पुढे तुम्ही तुमच्या कोणत्या वयात हे पैसे काढणार आहात. नंतर ॲन्युअल इन्क्रीज इन इन्कम म्हणजे तुम्ही वर्षाला तुमची अमाऊंट किती टक्क्याने वाढवाल. पुढे आय वुड लाईक टू परचेस ॲन्युटी रेशिओ म्हणजे तुम्हाला रिटायरमेंट नंतर किती अमाऊंट हवी आहे. सरकारी नियमांनुसार 40% किमान तुम्हाला पेन्शन करता ठेवावी लागते. पुढे आय एम एक्सपेक्टिंग ॲन ॲन्युटी रेट ऑफ म्हणजे तुम्ही जे पैसे ॲन्युटीमध्ये गुंतवणार आहात त्यावरून तुम्हाला दरवर्षी किती परतावा मिळेल अशी तुम्ही अपेक्षा करत आहात हे या पर्यायात दाखवायचं असतं. मी 60% टाकते. पुढे तुमची किती अपेक्षा आहे, किती मिळायला हवेत पेन्शन स्वरूपात ती रक्कम टाकायची आहे आणि वर असलेल्या कॅल्क्युलेटवर क्लिक करायचंय. बाजूला एक वर्तुळ दिसतोय बघा, तिथे एकूण रक्कम 1.51 कोटी मिळणार आहेत. त्यातली लमसम विथड्रॉवल मी 90 लाख इतकी करू शकते आणि 35,000 मला पेन्शन स्वरूपात येईल. आता खरी गंमत तिथे वर्तुळात आहे बघा. लाल रंगामध्ये तुम्ही किती टोटल इन्व्हेस्टमेंट केली आहे, हिरव्या रंगामध्ये तुम्ही एकूण किती मिळवलेत, निळ्या भागात तुम्हाला लमसम अमाऊंट किती भेटणार आहे आणि केशरी रंगात तुमची ॲन्युटी व्हॅल्यू किती आहे हे दिसते.